हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ज्ञानाच्या अतीत आत्मोन्नती. लाओत्से सांगतो की शहाणपण विसरा, ज्ञान दूर करा, त्या योगे तुमचा शतगुणी फायदा झालेला आढळेल. लाओत्सेच्या या ओवीत भौतिक, आध्यात्मिक आणि आत्मोन्नती असा त्रिपदरी उपदेश आहे. 3. आत्मोन्नती. शहाणपण आणि ज्ञान याचा साठा इतका होतो की तुम्ही निरीच्छ होता. यात वैयक्तिक जीवनातून इतके काही सोडले जाते, इतका काही त्याग केला जातो, इतके काही गमवावे लागते की आता आणखी काही सोडायला, काही त्याग करायला, गमवायला काही शिल्लक राहत नाही. आणखी सोडणे, आणखी त्याग करणे, आणखी गमावणे जीवावर बेतण्यासारखे असते. नेमक्या याच ठिकाणी जे उरते ते शहाणपण असते, ज्ञान असते. शहाणपणाची, ज्ञानाची सूज नष्ट होते आणि पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र शहाणपण आणि ज्ञान तेवढेच उरते. येथेच शहाणपणाच्या आणि ज्ञानाच्या अतीत आत्मोन्नती होते. परंतु येथे पाय घसरण्याची शक्यता असते. भौतिक आणि आध्यात्मिक खोड उफाळून येते. आपण साक्षात्कारी झालो आहोत तेव्हा एकला चलो असे न करता शिष्य जमवावेत, उपदेश करावा, नमस्कार करवून घ्यावेत, अशी उर्मी निर्माण होते. याला पातंजली अभिनिवेश असे म्हणतात. ही महाघातक असते. मग सवंग लोकप्रियतेसाठी साधकांना नाच, गाणी, नृत्य करायला लावून शिबिरे भरवली जातात. शिबिरात किती जण योग शिकले यापेक्षा किती जण आले याला महत्त्व येते. यामधून पैसा, धनसंपत्ती मिळू लागते आणि यामुळे योगगुरूंचे शहाणपण, ज्ञान भलतीकडे धावू लागते. आता निराळे वेध लागतात. यापासून योग कित्येक योजने दूर राहतो. मूलतः पैशाने पैसा जोडण्यासाठी, परंतु वरवर सामाजिक जाणीवेमुळे इतर नसते उद्योग सुरू होतात. यात भरपूर कमाई होते. विश्व भटकून कंटाळा येतो. योगगुरू देशाच्या भल्यासाठी श्रीकृष्णाच्या भूमिकेत राजकारण करू लागतात. स्वतःला अवतारी भगवान समजू लागतात आणि समाजाचे, देशाचे, विश्वाचे कल्याण करण्यासाठी मैदानात उतरतात. येथेच ते अध्यात्मामधून उतरतात आणि पुन्हा भौतिकात उरतात. वास्तवात जेव्हा सर्व काही सोडून, त्याग करून, गमावून एक वेळ अशी येते की असे शुद्ध आणि पवित्र शहाणपण आणि ज्ञान आता तुमच्याकडे राहू शकत नाही. त्याला आपोआप लेखनाच्या, प्रवचनाच्या, सीडीच्या माध्यमातून वाटा फुटू लागतात. त्याचा तुमच्या निमित्ताने प्रसार आणि प्रचार होऊ लागतो. यासाठी गर्दी जमत नाही, परंतु दर्दी नक्की जमतात. तुमच्याकडून आपोआप शहाणपण आणि ज्ञान प्रसवू लागते. यात तुम्ही समृद्ध होता. सृजन झाले तरी तुम्ही जसे होतात तसेच शुद्ध आणि पवित्र राहता. शहाणपण आणि ज्ञान स्त्रवून तुम्ही हलके होता. एकटेच्या एकटे राहता. त्यामुळे अध्यात्म टिकून राहते. एकला चलो रे वाट चालणे सुरूच राहते. यामधून आणखी आणखी ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानदान सुरू राहते, सुरू राहते. दिव्याखाली अंधार. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या, त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. मानवतेवर प्रेम करणे त्या मानाने सोपे आहे, कारण मानवता असे काही सजीव रूप अस्तित्वात नाही. केले काही कार्य तर समाजात प्रतिष्ठा मिळते, प्रसिद्धी होते, अहंकार फुलतो. त्यातून नाही केले तरी त्याबद्दल तक्रार केली जात नाही, कारण तक्रार करायला समोर कोणी विशिष्ट व्यक्ती अस्तित्वात नाही. मानवेतर प्रेम करणे, सामाजिक काम करणे ही एक हौस असते. असे कार्य करवून घेणाऱ्याचा ते करणाऱ्यावर हक्क नसतो. त्यामुळे जबाबदारी नसते. जमले तर केले, नाही जमले तर सोडून दिले. कोण विचारणार? कोणाला जाब द्यायचा आहे? यामुळे दिव्याखाली अंधार असतो. स्वतःच्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवून किंवा वाऱ्यावर सोडून समाजकार्य केले जाते. बाहेर काही कार्य केले तर तेथे उदो उदो होतो. 10 वेळा आभार मानले जातात, मान सन्मान दिला जातो.
लोक पाया पडतात, अहंकार सुखावतो, फुलतो आणि जोपासला जातो. घरात ते एक कर्तव्य असते. आई वडील सासू सासरे त्यासाठी मानपत्र देत नाहीत. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर ते त्याबद्दल विचारणा करतात. तेथे जबाबदारी असते. त्यांनी कौतुक केले तरी ते शेजारी, नातेवाईक, ओळखीपाळखीचे एवढ्या लोकांपुरतेच मर्यादित असते. बाहेर सार्वजनिक कौतुक होते. तेथे वर्तमानपत्रात नाव, फोटो छापून येतो. व्यक्तिगत सेवेत कटकटी निर्माण होतात. तेथे व्यक्तिगत अपेक्षा निर्माण होतात. व्यक्ती नातेसंबंधातील असल्यामुळे फट म्हणता बदनामी होते. समाजात कमी जास्त खपून जाते. हे असे सर्व मुद्दे लक्षात घेता सामाजिक काम करायला, जनता जनार्दनाचे भले करायला, परमात्म्याची, राष्ट्रपित्याची, राष्ट्रमातेची सेवा करायला लोक तयार असतात. यास्तव लाओत्से सांगतो की जर तुम्हाला घरच्यांसाठी काही करायचे असेल तर तुम्ही सामाजिक काम करणे, जनतेची सेवा करणे सोडून द्या. बाहेर जे वातावरण असते ते घरी असू शकत नाही. बाहेर जी सवय लागते ती सवय घरी तुमच्या अपेक्षा वाढवते. त्या अपेक्षा नात्यागोत्यात पूर्ण होणे शक्य नसते. यामुळे स्वाभाविकच बाहेरची आणि घरची अशी तुलना मनात केली जाते. ती तुलना तुम्हाला बाहेर काम करायला उद्युक्त करते. यामुळे तुम्ही घरी दुर्लक्ष करू लागता. तेथे कलह सुरू होतो. बाहेर न जाता घरी थांबलात की तुम्हाला घरच्यांची सेवा करावी असे आपोआप वाटते. घरच्यांबद्दल सहजच प्रेम निर्माण होते. घरच्यांनीही त्यांची सेवा करणाऱ्यांचे मनापासून भरभरून कौतुक करावे. काही कमी जास्त झाल्यास सांभाळून घ्यावे. अशी सेवा हे त्यांचे कर्तव्य न मानता ते प्रेम आहे, वात्सल्य आहे हे लक्षात घ्यावे आणि आपुलकी निर्माण करावी. हरि ओम.